Trick number 16. Question number 1. Integration of 1 upon x square plus 4x plus 13 dx. I is equal to, आपण डायरेक्ट सोडवायला सुरुवात करू. I is equal to integration of 1 upon स्क्वेअर ऑफ होल नंबरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे x स्क्वेअर प्लस 4x. मिडल टर्म 4 आहे. 4 डिवाइड बाय 2 होल स्क्वेअर म्हणजे किती 2 चा स्क्वेअर 4 म्हणजे ऍड आणि सबट्रॅक्ट किती करायचं तर 4 प्लस 4 मायनस 4 प्लस 30 dx. पहा मिडल टर्म 4 आहे. 4 अपॉन 2 म्हणजे 2 येईल. 2 चा स्क्वेअर 4 4 ऍड केले आणि 4 सबट्रॅक्ट केले इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x square plus 4x plus 4 minus 4 plus 30 that is plus 9 dx is equal to integration of 1 upon पहिल्या तीन टर्म कशाचा स्क्वेअर आहे x plus 2 whole square plus 9 हा 3 चा स्क्वेअर dx. म्हणजे कोणत्या फॉर्म मध्ये आलं 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर च्या फॉर्म मध्ये आलं. तर ह्याचं इंटिग्रेशन काय 1 अपॉन a इज 3 tan इनवर्स x अपॉन a x is x plus 2 upon a is 3 plus c. This is the answer. Question number 2. Integration of 1 upon 7 minus 6x minus x square dx. I is equal to integration of, आता पहा ऍड आणि सबट्रॅक्ट किती करावं लागतील मायनस 6 अपॉन 2 म्हणजे 3 3 चा स्क्वेअर 9 म्हणजे पहा 1 अपॉन 9 minus 9 minus 6x minus 9 ऍड आणि सबट्रॅक्ट करायचे 9 कसे मायनस 6 अपॉन 2 म्हणजे 3 चा स्क्वेअर 9 ऍड आणि सबट्रॅक्ट केले प्लस 7 minus 6x minus x square dx is equal to integration of, आता ह्याला असं लिहिता येईल ह्या तीन टर्म x ची टर्म पॉझिटिव्ह पाहिजे म्हणजे मायनस साइन कॉमन काढावं लागेल. 9 प्लस 7 16 आणि यातून मायनस साइन कॉमन काढायचं म्हणजे पहा 9 प्लस 7 ह्या दोन्हीची ऍडिशन 1 अपॉन 16 मायनस साइन कॉमन काढलं तर x स्क्वेअर प्लस 6x x square plus 6x plus 9 dx is equal to integration of 1 upon 16 म्हणजे 4 चा स्क्वेअर मायनस हा कशाचा स्क्वेअर आहे x plus 3 whole square dx is equal to 1 upon integration of 1 upon a square minus x square चा फॉर्म्युला काय 1 upon 2a 1 upon 2a 2 into a ची व्हॅल्यू किती 4 log of a plus x upon a minus x a ची व्हॅल्यू किती 4 plus x plus 3 divided by 4 minus x minus 3 plus c is equal to 1 upon 2 into 4 8 log of 4 plus 3 7 plus x divided by 4 minus 3 1 minus x plus c. This is the answer.
Question number 4. Question number 3. Question number 3. Integration of 1 upon square root of 3x square minus 4x plus 2 dx. 3x square minus 4x plus 2 dx. I is equal to पायातून x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 पाहिजे म्हणजे काय करावं लागेल स्क्वेअर 3 ना डिवाइड करावं लागेल 3 ला म्हणजे 3 कॉमन काढायचे इंटिग्रेशनच्या बाहेर काय येते 1 अपॉन स्क्वेअर रूट 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 ने डिवाइड केलं x स्क्वेअर minus 4 upon 3x plus 2 upon 3 dx is equal to 1 upon square root 3 integration of 1 upon square root of आता ऍड आणि सबट्रॅक्ट काय करावं लागेल पहा 4 upon 3 याला 2 ने डिवाइड करायचं 2 ने डिवाइड करायचं म्हणजे 1 upon 2 किंवा 2 ने डिवाइड केलं तर 2 येईल 2 upon 3 रेसिप्रोकल घेतला तर 1 upon 2 येईल म्हणजे 2 upon 3 2 upon 3 चा स्क्वेअर किती 4 upon 9 हा x स्क्वेअर minus 4 upon 3 x plus 4 upon 9 minus किंवा अगोदर ही लिहू तर प्लस 2 upon 3 minus 4 upon 9 म्हणजे काय केलं हे जसं तसं लिहिलं 4 upon 9 ऍड आणि सबट्रॅक्ट केले इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इज इक्वल टू 1 upon root 3 इंटिग्रेशन ऑफ 1 upon स्क्वेअर रूट ऑफ आता पहा पहिल्या 3 टर्म कशाचा स्क्वेअर आहे x मायनस ह्याचा स्क्वेअर रूट 2 upon 3 होल स्क्वेअर नंतर या दोन्हीचे ऍडिशन किती एलसीएम 9 3 into 2 6 minus 4 that is 2 upon minus 2 upon 9 dx आता पहा कोणत्या फॉर्ममध्ये आलं इंटिग्रेशन ऑफ 1 upon x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर फॉर्म्युला काय पहा 1 upon square root 3 1 upon square root 3 log of integration of 1 upon square root x square minus a square चा फॉर्म्युला आहे log of x minus a log of x plus square root of x square minus आपल्याला या फॉर्म मध्ये लिहिता येईल पहा x minus log x म्हणजे काय x minus 2 upon 3 plus square root of plus square root of ही टर्म घ्यायची x square minus 4 upon 3x plus 2 upon 3 plus c म्हणजे डायरेक्ट मेथडला कसं सोडवायचं आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे a square x square minus a square चा कसं लिहायचं आहे 1 upon square root 3 कॉन्स्टंट टर्म आहे log of x म्हणजे x upon x minus 2 upon 3 plus square root of ही टर्म इथं घ्यायची स्क्वेअर रूट 3 कॉमन काढल्यानंतर प्लस सी दिस इज आन्सर क्वेश्चन नंबर 4 इंटिग्रेशन ऑफ 1 upon square root of 4x square minus 4x plus 3 dx I is equal to integration of 1 upon square root of इथून काय कॉमन काढायचं आहे यातून 4 डिवाइड करायचं आहे प्रत्येकाला कारण x स्क्वेअर चा कोएफिशिएंट 1 पाहिजे आणि 4 इंटिग्रेशनच्या बाहेर घेतले स्क्वेअर रूट आहे म्हणून 1 upon 2 येईल स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 4 upon 4 ने डिवाइड केला x येईल प्लस 3 upon 4 dx
इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ पाहिजे मिडल टर्म किती 1 डिवाइड बाय 2 त्याचा स्क्वेअर म्हणजे 1/4 ऍड आणि सबट्रॅक्ट करायचे x स्क्वेअर मायनस x प्लस 1/4 ऍड केले प्लस 3/4 आणि सबट्रॅक्ट करायचे 1/4 dx 1/4 ऍड आणि सबट्रॅक्ट केले इज इक्वल टू 1/2 इंटिग्रेशन ऑफ